निसर्ग पूजेचा आश्वासक जागर। राजवाडी होळीचा मानाचा दांडा सोमवारी रात्री काठीनगरीत दाखल होणार। परवा पेटणार उत्सवाचा महाहोत्र। नमस्कार। सातपुड्याच्या पर्वत रांगांमधील आदिवासी संस्कृतीचे वैभव असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथील राजवाडी होळीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे। गुजरातच्या घनदाट जंगलातून मानाचा दांडा घेऊन निघालेले मानकरी सोमवारी रात्री 10 वाजेपर्यंत काठी गावात दाखल होणार असून परवा पहाटे या ऐतिहासिक होळीचे विधिवत प्रज्वलन होणार आहे। गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यातील नामगीर आणि हाकडीच्या जंगलातून हा विशाल बांबू खांद्यावर घेऊन मानकरी अनवाणी पायाने प्रवास करत आहेत। लोखंडी हत्याराचा स्पर्श न करता केवळ लाकडी साहित्याने मुळासकट काढलेला हा बांबू निसर्ग पूजेचे प्रतीक मानला जातो। वाटेत ठिकठिकाणी ग्रामस्थांनी या मानाच्या दांड्याचे जल्लोषात स्वागत केले, तसेच दर्शन घेतले असून आता संपूर्ण सातपुड्याचे लक्ष काठी नगरीकडे लागले आहे। मिळालेल्या माहितीनुसार उद्या म्हणजेच सोमवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास हा दांडा काठी गावात पोहोचेल। त्यानंतर गाव पुजारी गोमऱ्या टेंबऱ्या वसावे, रायसिंग हंद्या वसावे आणि सतीराम भामटा वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली या दांड्याची पारंपरिक पद्धतीने आणि विधिवत पूजा केली जाईल। हा क्षण पाहण्यासाठी आणि दांड्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी ठिकठिकाणी रस्त्यावर मोठी गर्दी केली आहे। दांडा स्थापना उद्या रात्री होणाऱ्या पूजेनंतर दांडा निश्चित ठिकाणी स्थापित केला जाईल। होळी प्रज्वलन परवा पहाटे मंगळवार रोजी राजवाडी परंपरेनुसार या भव्य होळीचे पूजन होऊन ती प्रज्वलित केली जाईल। यावेळी पारंपरिक वाद्यांच्या गजर, आदिवासी नृत्ये आणि होळी रे होळी पुरणाची पोळीच्या घोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून जाईल। 100 वर्षांहून अधिक काळ चालत आलेली ही परंपरा निसर्ग आणि मानवाच्या अतूट नात्याची साक्ष देते। कोणत्याही आधुनिक साधनांशिवाय जंगलातून बांबू आणण्याची ही कठीण तपश्चर्या उद्या पूर्ण होत आहे, असे स्थानिक भाविकांनी श्रद्धेने सांगितले। या सोहळ्यासाठी महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातून हजारो पर्यटक आणि निसर्गप्रेमी काठीमध्ये दाखल होत असून प्रशासनानेही कडक बंदोबस्त तैनात केला आहे। नाम घेऊन आणलाय गुजरात मधून। आमच्या आता जवळपास 300 किलोमीटर तर होऊन गेलेलं जे जायचे। 2 तारखेला रात्री 12 वाजता पोहोचू। साधारणतः 27 तारखेला निघालो। आज 1 मार्च झाले। उद्या 2 मार्चला आम्ही पोहोचू। ते जुना बांबू नाही पाहिजे आम्हाला। या वर्षी जो नवा बांबू निघाला ना तो निवडतो आम्ही। तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क साठी रवींद्र वळवी मुलगी। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।